झाला आहे आणि रोजगारासाठी त्यांना संधी भेटत नाहीत किंवा स्पर्धा परीक्षांचा सुरुवातीला अभ्यास करत आपले जनरली काय असते की सामान्य मध्यमवर्ग की त्याच्या पाठीमागे आई वडील कशाची परीक्षा काय नोकरी केली पाहिजे. पहिल्या झाल्यानंतरही तुम्हाला 2-4 वर्ष अभ्यास केल्याशिवाय सहजासहजी लगेच पहिल्याच अटेम्प्ट मध्ये एसटी अनुदान देण्यात येते तयारीसाठी, जे की पुस्तक वगैरे घेण्यासाठी सफिशियंट असं अनुदान आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. रोजगार मिळवण्यासाठी किंवा कर्जासाठी देखील विविध प्रकारच्या योजना संस्थेमार्फत राबविल्या जातात. उपलब्धता केली जाते संस्थेमार्फत त्याला आवश्यक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील समाज अजून खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाण्यासाठी वाव आहे. भरपूर म्हणजे मला 1-2 वेळेस त्यांनी भेट दिली होती आणि या संस्थेची माहिती दिली होती. तसंच मला वाटतं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नांदेडमध्ये आज रोजी या ठिकाणी अमृत मेळाव्याचे आयोजन केलेले होते. अमृत या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने 2019 मध्ये केलेली आहे. त्यामध्ये त्याचा हेतू आहे की खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे विद्यार्थी असो, रोजगारासाठी बेरोजगार जे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी काही रोजगार मिळवून देणे अशा पद्धतीचे उद्देशाने या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि त्याची माहिती देणे आणि रोजगार मिळवण्यासाठीच्या ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या या संस्थेमार्फतच्या, त्याची माहिती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचविणे आणि त्यामधून त्यांना लाभ मिळवून देणे असा हा हेतू होता. आणि हा मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नांदेडच्या अमृत योजनेच्या जिल्हा शाखेचे श्री डोईफोडेजी व त्यांचे इतर सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राबविला आहे. निश्चित मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार तरुणांना या मेळाव्याचा लाभ होणार आहे. धन्यवाद.